नमस्कार मित्रांनो, माऊली मॅथ्स अकॅडमीवर तुमचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की बेसिक ऑफ प्रॅक्टिस सेट 1.1 यावरचं जे बेसिक बघितलं होतं, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.1 बघणार आहोत. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया. कालच्या लेक्चरमध्ये आपण जे काय बेसिक बघितलं होतं प्रॅक्टिस सेट 1.1वरचं काय बेसिक बघितलं होतं की रॅशनल नंबर लाईनवर कशा पद्धतीने शो करायचा, की जो एखादा रॅशनल नंबर असेल 4-5 ते नंबर लाईनवर कशा पद्धतीने शो करायचे आपण कालच्या लेक्चरला बघितलं आहे. ठीक आहे. तर आजचा जो काय पॉईंट आहे त्यावरच प्रॅक्टिस सेट 1.1 दिलेला आहे. तर प्रॅक्टिस सेट 1.1ची सुरुवात आपण करूया. प्रॅक्टिस सेट जो काय आहे आपला प्रॅक्टिस सेट 1.1चा पहिला प्रश्न बघा. काय म्हणतो फर्स्ट क्वेश्चन की शो द फॉलोइंग नंबर ऑन द नंबर लाईन, ड्रॉ द सेपरेट नंबर लाईन ऑफ ईच एक्झाम्पल. की आपल्याला खाली दिलेले जे एक्झाम्पल आहेत त्या एक्झाम्पलची सेपरेटली तुम्हाला लाईन काय करायची आहे, ड्रॉ करायची आहे. तर प्रत्येक नंबरची सेपरेट लाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे. तर मित्रांनो, आपण नंबर लिहूया. सगळ्यात पहिले नंबर दिलेला आहे 3/2, 5/2, 3/2, 5/2. त्यानंतर आहे -3/2. तर हे जे रॅशनल नंबर आहेत ह्यांचे तुम्हाला काय करायचे, नंबर लाईनवर हे रॅशनल नंबर तिथं ड्रॉ करायचे आहेत. अगदी सोप्या भाषेत तुम्हाला काल सांगितले. जर नसेल कळालं तर आज थोडंसं वेगळ्या भाषेत तुम्हाला सांगतो, कोणतीही एक मेथड तुम्ही यूज केली तरी चालेल. बघा, तर काय करायचं, सर्वप्रथम विद्यार्थ्यांनो एक नंबर लाईन आपल्याला आखायची आहे. बिटवीन आपल्याला काय करायचं, 0 पॉईंट घ्यायचा. ठीक आहे. आणि राईट हँडला म्हणजेच उजव्या साईडला आपल्याला काय करायचे, पॉझिटिव्ह नंबर असतील आणि लेफ्ट साईडला कोणते असतील, निगेटिव्ह नंबर्स असतील. तर पॉझिटिव्ह नंबरमध्ये सगळ्यात पहिलं आपलं लक्ष कुठं गेलं पाहिजे, मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितले सगळ्यात पहिले आपलं लक्ष कुठं गेलं पाहिजे की त्यांच्या डिनोमिनेटरकडे. ठीक आहे. त्यांचे जे छेदस्थान आहे, डिनोमिनेटर आहे, त्यांच्याकडे लक्ष गेलं पाहिजे की ते जे काय आहेत तेवढे आपल्याला काय करायचं, इक्वल पार्ट त्या लाईनवर घ्यायचे आहेत. तर डिनोमिनेटर किती आहे, 2. तर तेवढ्याच आपल्याला इक्वल लाईन इथं काय करायचे आहेत, पुट करायचे आहेत, ड्रॉ करायचे आहेत. तर सर्वात पहिले आपण काय करू, पॉझिटिव्हवाले नंबर घेऊयात. सगळ्यात पहिले डिनोमिनेटर किती आहे, 2. तर तो 2 म्हणजेच काय, 2 इक्वल लाईन्स घेणार आपण, 1 2. जिथं 2 हा नंबर संपतो तिथं काय देणार, 1. पुन्हा ॲक्युरेट 2 लाईन सेम जशा तशा काय देणार, 2. पुन्हा 2 लाईन 1 2 झाल्या 3. म्हणजे आपलं डिस्टन्स कुठपर्यंत आहे, 3/2 आहे, 5/2 आहे. इथपर्यंत आपल्याला काय करायचे आहेत, फक्त पॉईंट पुट करायचे आहेत. तर एक अंदाज आपण काय करायचं, अजून एक लाईन ओढून घ्यायची तर 4पर्यंत. ठीक आहे. आता हे झाले प्लसवाले. सेम ॲज इट इज आपल्याला अशाच पद्धतीने काय करायचं, निगेटिव्ह लाईन पण घ्यायचे आहेत, निगेटिव्ह पॉईंट घ्यायचे आहेत. मायनस जे काय असेल तो प्लस मायनसवाला, त्यानंतर दुसरा पॉईंट असेल -1. ठीक आहे. त्यानंतर इकडं 1 2 -2, पुन्हा इक्वल 2 डॉट, -3, पुन्हा इक्वल आणि ते येणार -4. तर हे जे काय मित्रांनो आपण पॉईंट पुट केले आहेत, ह्याच ठिकाणी आपल्याला हे जे रॅशनल नंबरचे पॉईंट आहेत ते पुट करायचे आहेत. तर बघा, सर्वात पहिला पॉईंट असेल 3/2. तर 3/2 कुठे असणार, ह्या 0पासून पुढचा नंबर पहिला कोणता असेल, 1/2. हा असेल 2/2 आणि हा असेल 3/2. तर हा जो काय नंबर आहे मित्रांनो, हा असेल 3/2. जिथं आपण नंबर पुट केला त्याला एक सर्कल करायचं, त्या पॉईंटला इंडिकेट करायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याला लक्षात येतं की 3/2 पॉईंट कुठे आपण इंडिकेट केला किंवा पुट केला. ठीक आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे 5/2. सेम त्याच्या पुढचा पॉईंट असेल 4/2. त्याच्या पुढचा पॉईंट असेल 5/2, म्हणजे इथं इंडिकेट केला. आणि सगळ्यात शेवटचा प्लसवाले आपल्याला शेवटचा नंबर पुट करायचा आहे -3/2. तर तो कुठे येणार, कोणत्या साईडला येणार, लेफ्ट साईडला, म्हणजे मायनसवाल्या पॉईंटमध्ये. हा पहिला पॉईंट येणार -1/2, दुसरा येणार -2/2 आणि हा तिसरा जो काही आहे तो काय येणार -3/2. बस एवढंच आपल्याला करायचं आहे. आणि अशा पद्धतीने काय करायचे, आपल्याला नंबर लाईन पुट करायची आहे, ड्रॉ करायच्या नंबर लाईनवर. हे जे रॅशनल नंबर आहे असे प्रत्येक सेपरेट तुम्हाला नंबर लाईन काय करायची आहे, ड्रॉ करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही झाला पहिलं एक्झाम्पल. सेम आता दुसरं एक्झाम्पल बघूया आपण. दुसरं एक्झाम्पल काय म्हणतो मित्रांनो, दुसरं एक्झाम्पल दिलेले पॉईंट बघा, 7/5. त्यानंतर दिलं -2/5, 7/5, -2/5. त्यानंतरचा पॉईंट दिला आहे -4/5. ठीक आहे. तर सेम 3 पॉईंट तुम्हाला पुट करायचे आहेत नंबर लाईनवर. तर सेम काय करणार तुम्ही, एक लाईन ओढणार इंटिजरसारखी है ना,
त्या लाईनवर काय करणार 0 पॉईंट घेणार, थोडी तिरकी झाली वाटतं, माफी असावी, ठीक आहे, 0. त्यानंतर उजव्या साईडचे पॉईंट असणार. तर सगळ्यात पहिले पॉईंट घ्यायचे पहिले तुम्ही काय करणार डिनोमिनेटर बघणार, डिनोमिनेटर किती आहेत. आता पहिल्या एक्झाम्पलमध्ये डिनोमिनेटर किती होते 2, म्हणून आपण काय केलं 2 इक्वल लाईन घेतल्या. या ठिकाणी किती डिनोमिनेटर आहे 5, तर किती लाईन इक्वल घेणार आपण 5. ओके, तर काय करणार 1 2 3 4 आणि हा झाला 5. 5 म्हणजे कोणता येणार 1 + 1, ठीक आहे ना. हे पॉईंट कोणते असणार पॉझिटिव्हवाले असणार ना. ओके, त्यानंतर सेम 1 2 3 4 आणि हा 5 वाला म्हणजेच 2 सेम झाले पॉईंट प्लसवाले. त्यानंतरचं ह्या साईडला कोणते येणार आपण मायनस पॉईंट घेणार. कसे घेणार इक्वल 5 लाईनी 1 2 3 4 5. 5 म्हणजे कोणता येणार -1, ठीक आहे. त्यानंतर सेम 1 2 3 4 आणि 5. ओके, -2. एवढी घ्यायची गरज नाही मित्रांनो, की आपल्याला पॉईंट बघा कोणते दिले 7/5. तर अंदाजा 7/5 ह्या सेक्शनमध्ये येईल. 1 ते 2च्या आतमध्येच कुठेतरी 7/5 येईल. त्यामुळे जास्त पण आपल्याला पॉईंट घ्यायची गरज नाही आहे. ॲक्च्युली फक्त आपल्याला हे नंबर बघायचे आणि त्यानंतर आपण डिसाईड केलं पाहिजे की किती आपल्याला इक्वल पॉईंट घ्यायचे आहेत. तर चला, पहिला पॉईंट आहे 7/5. ते आपण पुट करूया. 7/5 प्लसवाला आहे म्हणजे तो 100% कोणत्या साईडला येणार या साईडला. सगळ्यात पहिला पॉईंट 1/5, त्यानंतर 2/5, 3/5, 4/5, 5/5, 6/5 आणि हा कोणता असणार 7/5. तर हा जो काय पॉईंट पुट केला आपण त्याला इंडिकेट करायचं म्हणजे एक सर्कल करायचं त्या पॉईंटला, ठीक आहे. त्यानंतर -2/5 कुठे येणार लेफ्ट साईडला. 0 नंतरचं मोजायचं आहे -1/5 -2/5. ह्या ठिकाणी काय येणार -2/5. त्यानंतर पुढचा -3/5 -4/5 आपल्याला तोच पॉईंट घ्यायचा आहे, ठीक आहे. इथं काय येणार -4/5. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे पॉईंट पुट करायचं आहे. दुसरं पण एक्झाम्पल आपण इथे घेतलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तिसरा आणि चौथा प्रश्न इथे मी ड्रॉ केला आहे. फक्त आपल्याला काय करायचे आहेत पॉईंट पुट करायचे आहेत. ते कशा पद्धतीने करायचे बघा. तिसरा प्रश्न आहे -5/8 आणि त्यानंतरचा पॉईंट आहे 11/8. हे दोन्हीसुद्धा याच्यावर पुट करायचे आहेत. तर बघा, सर्वात पहिले आपण काय बघत असतो की डिनोमिनेटर किती आहे. इथं डिनोमिनेटर किती आहे विद्यार्थ्यांनो 8. तर आपण काय करणार इक्वल 8 लाईन इथं काय करणार मेजरमेंट घेणार. म्हणजे ह्या साईडला पहिले पॉझिटिव्हवाले घेऊन टाकूया. आपण काय करणार 1 2 3 4 5 6 7 आणि 8. हा जो काय 8 आला म्हणजे तिथं काय पॉईंट देणार आपण सगळ्यात पहिला 1, ठीक आहे. त्यानंतर सेम काय करणार 8 लाईन पुढं 1 2 3 4 5 6 7 आणि 8, ठीक आहे. 8 आला म्हणजे काय करणार 2. ओके, सेम प्रोसिजर अशीच लेफ्ट साईडला करणार आपण 1 2 3 4 5 6 7 8. 8 आला म्हणजे -1. ओके, आणि त्यानंतरचा पॉईंट कोण करणार 1 2 3 4 5 6 7 आणि हा 8 म्हणजे -2. ओके, तर आपल्याला फक्त पॉईंट पुट करायचं. चला तर पटकन पॉईंट पुट करूया. सगळ्यात पहिला आपण निगेटिव्हवाला घ्यायचा. पॉईंट -5/8 आहे. तर 0 नंतरच्या प्रत्येक लाईन आपल्याला मोजायची आहे. पहिली लाईन असेल मित्रांनो -1/8, दुसरी लाईन -2/8, -3/8, -4/8, -5/8. म्हणजे इथं काय येणार -5/8. म्हणजे हा जो काय पॉईंट आहे तो म्हणजे कोणता येणार आपला -5/8. ओके, त्यानंतरचा पॉईंट आहे 11/8. सेम प्रोसिजर कोणत्या साईडला येणार प्लसवाला, ठीक आहे. हा मायनसवाला होतो म्हणून लेफ्ट साईडला, तो प्लसवाला आहे म्हणून राईट साईडला, ठीक आहे. तर काय करणार आपण 11/8 कुठे करणार आपण इथं काउंटिंग करणार, ठीक आहे. किंवा तुम्ही डायरेक्टली विचार करू शकता की आपण इक्वल 8 पॉईंट घेतले म्हणजे हा जो 1 आहे तो म्हणजे काय येणार 8/8. बरोबर आहे. कुठपर्यंत येणार 8/8. म्हणजे आपल्याला काउंटिंग करायची गरज नाही 1/8 2/8 3 आहे ना, अशी करायची गरज नाही. डायरेक्टली हा 1 म्हणजे काय असणार 8/8. तर त्याच्या पुढचा पॉईंट कोणता असणार 9/8 10/8 आणि हा काय असणार 11/8. ओके, तर अशा पद्धतीने आपण पुट करू शकतो डायरेक्टली. म्हणजे असं लहान लेकरांनी खेळत बसायची गरज नाही 1/8 2/8, ठीक आहे. तर आपल्याला सुद्धा कळायला पाहिजे आतापर्यंत की 1 म्हणजे काय असणार 8/8. ओके, 2 म्हणजे काय असणार 16/8. ओके, अशा पद्धतीने, ठीक आहे. तर हा प्रश्न तिसरा नंबरचा प्रश्न इथे संपलेला आहे. चौथा प्रश्न सेम असाच आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, सगळ्यात पहिले काय करणार 10चं डिस्टन्स घेणार. किती घेणार 10चं. इक्वल लाईन आपण काय पुट करणार 10 घेऊया आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 आला म्हणजे 1. पुन्हा या साईडला काय करणार 1 2 3
4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे. जी 10 वाली लाईन येईल ना मित्रांनो ती थोडीशी डार्क घ्या म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. ठीक आहे. ह्या साईडला सुद्धा सेम 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे. -1. या साईडला सेम 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 आला म्हणजे -2. ओके. तर सर्वात पहिला पॉईंट आहे पॉझिटिव्हवाला 13/10. 13/10 कुठे येणार पॉझिटिव्हमध्ये या साईडला. तर हा 1 आला म्हणजे कोणता येणार विद्यार्थी मित्रांनो पॉईंट. 1 म्हणजे काय असणार 10/10. बरोबर आहे. आपलं डिनोमिनेटर 10 आहे ना, तर हा पॉईंटसुद्धा काय येणार 1 म्हणजे 10/10. ओके. त्यानंतर हा पॉईंट येणार 11/10. त्या पुढचा 12/10 आणि हा येणार 13/10. तर सगळ्यात पहिला पॉईंट आपण इथं पुट केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे -17/10. तर -17/10 म्हणजे हा -1 काय असणार -10/10. त्याच्या पुढं 7 पॉईंट पुढं. ठीक आहे. किंवा असं सुद्धा गृहीत धरू शकता तुम्ही. या -10/10 पेक्षा काय करणार आपण सोपं. हा -2 म्हणजे काय असणार -20/10. बरोबर. -2 म्हणजे काय येणार -20/10. ह्याच्या साईडनं 3 लाईन मागं जा. किंवा मी आता सांगितलं की हा -10/10 आहे तर इथून 7 लाईन पुढं जा. ठीक आहे. -10/10 -11 -12/10 -13/10 -14/10 -15/10 -16/10 -17/10. हा पॉईंट जो आहे तो असेल -17/10. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा पॉईंट होता. हा पहिला प्रश्न होता इथे संपलेला आहे. तर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ह्याचा आन्सर विद्यार्थ्यांनो तर ह्याचा आन्सर काय येणार ट्रू येणार. ओके. तर अशा पद्धतीने हा प्रॅक्टिस सेट 1.1 होता. 1.1चा 1 प्रश्न संपवला आपण. 2 पण संपवला. जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता. तर विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीने हा लेक्चर इथं संपवूया आपण. यानंतरचा जो काय पार्ट असेल प्रॅक्टिस सेट 1.2 आणि त्याचं जे काय बेसिक आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्हाला कळतंय का नाही मॅथ हे मला कमेंट बॉक्समध्ये बिलकुल कळवा. ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केला आहे, ज्या पालकांनी आणि ज्या माणसांनी सबस्क्राईब केला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 1 आपण बघितला आहे. आता बघूयात क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतो. क्वेश्चन नंबर 2 मध्ये बघूयात. चला. ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन. ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन म्हणजे ही जी काय नंबर लाईन आहे तिच्याकडे तुम्हाला बघायचं आहे आणि त्यांच्या क्वेश्चनचे तुम्हाला काय करायचं आहे आन्सर द्यायचे आहेत. बघा नंबर लाईनवर जर आपण बघितलं तर सर्वात पहिले आपलं लक्ष कुठे गेलं पाहिजे 0कडे. म्हणजे इक्वल पॉईंट बघा किती आहेत 1 2 3 आणि हा 4 म्हणजे 4 इक्वल पॉईंट दिलेलं म्हणजे गॅप कितीचा आहे 4चा. म्हणजे डिस्टन्स कितीचा आहे 4चा. क्वेश्चनमध्ये सुद्धा मेन्शन केलेलं आहे की 4चा गॅप असेल. ठीक आहे. तर गॅप कितीचा असेल 4चा म्हणजे इक्वल डॉट किती केले त्यांनी असे इक्वल लाईन किती मारल्यात 4. ओके. तर सगळ्यात पहिला प्रश्न बघा विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉईंट बी. ठीक आहे. तर मी कालच्याच लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की हे जे काय अल्फाबेट्स असतात ना ABCD झेडपर्यंत हे तुम्हाला इंडिकेट करण्यासाठी काय केलेले आहेत दाखवलेले आहे की ह्या पॉईंटवर कोणता पॉईंट असेल तो पॉईंट म्हणजे तो कोणता पॉईंट असेल की बी पॉईंटवर कोणता नंबर असेल रॅशनल सांगा. हा रॅशनल नंबरचा इंडिकेट कोणता असेल अल्फाबेट सांगा. अशा पद्धतीच्या प्रश्नाबद्दल मी काल तुम्हाला सांगितलं होतं. तर तसाच पद्धतीचा हा प्रश्न इथं आलेला आहे तो बघूया आपण. विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉईंट बी. बीवर पॉईंट जो आहे दिसतोय तुम्हाला तो कोणता पॉईंट असेल असं तुम्हाला विचारलेलं आहे. बीवर जो पॉईंट आहे ना बी हा इथं दिसतोय बघा. बीवर पॉईंट कोणता असेल तो दिलेला नाही आपल्याला शोधावा लागेल आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. तर सर्वात पहिले आपण 0 कडून बघतो. इक्वल गॅप म्हणजे कितीचा असणार 4चा. तर लाईन आपण काय करणार काउंटिंग करणार. सगळ्यात पहिली लावून -1/4 -2/4 -3/4 -4/4 है ना -5/4 -6/4 -7/4 -8/4 -9/4 -10/4 म्हणजे आपला पॉईंट कोणता असणार विद्यार्थ्यांनो -10/4. हा पॉईंट आपला काय झाला इंडिकेटेड बी झाला. तर आपण आन्सरमध्ये काय लिहिणार -10/4 इज इंडिकेटेड बाय पॉईंट बी. ओके. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे आन्सर लिहायचं आहे. प्रश्न बघा विच पॉईंट इंडिकेटेड्स द नंबर 1 × 3/4. काय म्हणतो विच पॉईंट इज इंडिकेटेड म्हणजे कोणता पॉईंट दर्शवतो हा वाला नंबरचा पॉईंट
कोणता दर्शवतो, कोणता असा अल्फाबेट दर्शवतो हा पॉईंटवर, ठीक आहे, ह्या नंबरवर 1 × 3/4. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असा प्रॉब्लेम आला असेल की 1 × 3/4 म्हणजे काय बाबा आता आहे ना, हा काय नाही, हा जो नंबर आहे ना ह्याला म्हणतात मिक्स फ्रॅक्शन. ओके, फ्रॅक्शनचा प्रकार आहे हा मिक्स फ्रॅक्शन, की एक नॅचरल नंबर असेल आणि त्याच्या बाजूला काय असणार, एक रॅशनल नंबरची जोडी असणार, ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणा फ्रॅक्शनल नंबर. किंवा सोप्या भाषेत समजायचं म्हटलं तर ह्याचं कॅल्क्युलेशन आडव्या पद्धतीने करावं लागतात. हा 4ला मल्टिप्लाय 1ने करायचा आणि त्याच्यामध्ये काउंटिंग करायचे 3 आणि आपण 4, म्हणजे आन्सर किती येणार 4 × 1 4 ना, 4 1 जा 4 आणि प्लस त्याच्यात 3 टाकले किती झाला 7 आणि डिनोमिनेटर जसा तसा, म्हणजे आन्सर येणार 7/4 म्हणजे काय दिलेलं आहे अशा पद्धतीने आहे ना, आपण मल्टिप्लाय करणार 4 × 1 + 3 आणि डिवाइड बाय 4 म्हणजे 4 1 जा 4 आणि 3 7 7/4 अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. किंवा एक नवीन टॅक्ट आहे, हा 1 जो दिसतोय तुम्हाला इंडिकेट पॉईंट 1 नंतरचा डिनोमिनेटर तर सेमच राहणार, कारण प्रत्येक ठिकाणी डिनोमिनेटर हा काय असणार सेम असणार. पॉईंट किती आहे पहिला 1 नंतरचे 3 पॉईंट जे असतात, 1 नंतरचे जे 3 पॉईंट असतात ते म्हणजेच हा नंबर असेल, ठीक आहे. मग 1 म्हणजे पॉझिटिव्हवाला झाला, हा बघा पॉझिटिव्हवाला नंबर, ठीक आहे. त्यानंतरचे 3 पॉईंट म्हणजे 1 2 3 म्हणजे हा C वाला पॉईंट जो आहे ना तो इंडिकेटेड करतो. ओके, ह्या पॉईंटला हा जो आहे ना 1 नंतरचे 3 पॉईंट बघायचे 1 2 3 म्हणजेच काय असणार 1 × 3/4. किंवा आता मी तुम्हाला सांगितलं 7/4 सॉल्व्ह करायला बघा. 7/4 बी तुम्ही घेऊ शकता की काय येणार, इथं येणार 1/4 2/4 3/4 4/4 5/4 6/4 आणि हा येणार 7/4. म्हणजेच तुमचा कोणता नंबर येणार 1 × 3/4. हा बी नंबर आणि हा नंबर सेमच आहे. तर पॉईंट कोणता इंडिकेट करणार C पॉईंट. तर आपण काय लिहिणार पॉईंट C इज इंडिकेट्स द नंबर 1 × 3/4. बस अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे. ओके, तर शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो की तुम्हाला दिलेलं स्टेट वेदर द स्टेटमेंट दिलेलं आहे की खरं आहे का खोटं तुम्हाला विचारायचं, राईट आहे का रॉंग आहे, ठीक आहे. काय म्हणतो स्टेटमेंट बघा, द पॉईंट D डिनोट्स द नंबर 5/2 इज ट्रू अँड फॉल्स. की हा जो पॉईंट आहे D वाला पॉईंट, तो पॉईंट कोणत्या नंबरवर डिनोट करतोय की 5/2 तिथं पॉईंट आहे आणि तो खरं आहे का खोटं तुम्हाला विचारलं आहे. तर विद्यार्थ्यांनो बऱ्याच पद्धतीनं बऱ्याच वेळेस काय होतं विद्यार्थ्यांना इथं कन्फ्यूज होतो की अरे सर आपल्याला तर डिनोमिनेटर किती दिला आहे 4 आहे, सगळीकडे आपण डिनोमिनेटर किती घेतला 4, कारण गॅप 4चा आहे ना त्यामुळे. तर इथं दिलं आहे 2 म्हणजे 100% इथले इथेच प्रश्न काय होणार सॉल्व्ह होणार की 2 असणार, म्हणजे हा काय चुकीचा आहे. पण असं काही नाही आहे, हा चुकीचा नाही आहे, हा बरोबर आहे की नाही ते आपल्याला बघायचं आहे. पण हा जो काय आहे व्हेरीफाय करावाच लागेल, ठीक आहे. 5/2 तर सगळ्यात पहिले आपल्याला बघावं लागेल की D ह्या पॉईंटवर कोणता नंबर असतो, ठीक आहे. तर काउंटिंग करूया बघा, 0 नंतर काय येणार 1/4 2/4 3/4 4/4 5/4 है ना, 6/4 7/4 8/4 9/4 आणि हा काय असणार 10/4. म्हणजे हा जो पॉईंट आला कोणता येणार विद्यार्थ्यांनो 10/4. मग तुमच्या प्रश्नामध्ये दिलेला आहे की 5/2 हा पॉईंट D वर इंडिकेट करतो, ट्रू आहे का नाही फॉल्स हे सांगा. तर पॉईंट तर येतो 10/4. तर आपल्याला वाटतं की नाही इकडे हे काय आहे चुकीचं आहे. पण जर आपण एक सखोल विचार केला 10/4ला जर आपण डिवाइड केलं 2ने जर डिवाइड केलं 5 2 जा 10 आणि 2 2 जा 4 तर आन्सर येतं 5/2. म्हणजे ऑलवेज 5/2 हा जो पॉईंट आहे तो करेक्ट आहे. म्हणजे या सेंटेन्सचा अर्थ काय, या स्टेटमेंटचा अर्थ काय येणार, आन्सर काय येणार ट्रू असं आन्सर येणार. म्हणजे 5/2चा इंडिकेटेड पॉईंट कोणता आहे Dचा आहे. फक्त एवढं दिलेलं आहे की तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी तिथं डिवाइड करून दिलं आहे. तिनं जर दिलं असतं त्यांनी की 10/4 हा पॉईंट आहे तर आपण डायरेक्ट काय म्हटलो असतो की काय म्हणलं असतं की ट्रू आहे म्हणून. बट आपल्याला काय दिलं 5/2 म्हणजे त्याला डिवाइड करून दिले, ठीक आहे. तर असे बरेच प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात ज्या भविष्यामध्ये तुम्हाला येणाऱ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात, ह्या एक्झाममध्ये अशा पद्धतीचे प्रश्न खूप जास्त प्रमाणात विचारले जातात. तर आपल्याला कन्फ्यूज होण्यासारखं काही नाही. आपला जर बेस क्लिअर असला आणि आपला जर पाया मजबूत असला तर आपण कोणतीही परीक्षा कशाही पद्धतीने काय करू शकतो पार पाडू शकतो. तर विद्यार्थ्यांनो आजचा हा व्हिडिओ आपण काय करूया इथेच थांबूया. भेटूया नवीन लेक्चरमध्ये नवीन व्हिडिओमध्ये. प्रॅक्टिस सेट 1.2चं बेसिक आणि प्रॅक्टिस सेट 1.2 नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. तर विद्यार्थ्यांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आजचं बेसिक आणि आजचं जे काही शिकवलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये मला बिलकुल कळवा. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेअर करावा, ह्या सिलेबसचे व्हिडिओ शेअर करावे. प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही मेसेज पोहोचवा की उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये हाच अभ्यास जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केला तर येणाऱ्या जूनपासून तुम्हाला शाळेमध्ये काहीच तकलीफ येणार नाही, कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. तर विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये बिलकुल कळवा. आणि महत्त्वाचं म्हणजे
जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी पटापट सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचं मनापासून धन्यवाद. तर विद्यार्थ्यांनो, स्वतःची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या आणि हसत राहा आणि खेळत राहा आणि शिकत राहा आणि बघत राहा माऊली मॅथ्स अकॅडमी. मनापासून धन्यवाद.